ज्ञानेश्वर माऊली सद्गुरू काकाजी माऊली. नमस्कार. आजचा विषय आहे अध्यात्माची आवश्यकता. अध्यात्म म्हणजे स्वतःतील अस्तित्व ओळखणे, स्वतःतील दिव्य अस्तित्व ओळखणे म्हणजे अध्यात्म. प्रश्न असा उपस्थित होतो की मग जीवन जगण्याकरता अध्यात्माची खरंच आवश्यकता आहे का? पण मानवाचा नैसर्गिक मूळ स्वभावच आहे प्रत्येक अस्तित्वाच्या मुळात जाणे. या नैसर्गिक स्वभावाचं फलितच म्हणून आज विज्ञानाने नवनवीन शोध लावले, जेणेकरून मानवी जीवन सोयीचे आणि सुखकर झालेले आहे. एवढ्यावरच मनुष्य थांबला नाही, तर प्राप्त झालेले साधन अधिक उन्नत करून मानवी जीवन समृद्ध आणि समाधानी करण्याचा मानव प्रयत्न करतोय. नवनवीन शोध लागत आहे, जेणेकरून मानवी जीवन समृद्ध होत आहे. पण हे शोध वैज्ञानिक अनेक कष्ट, मनाची एकाग्रता लावतात, जेणेकरून समाजातील घटक त्याचा उपयोग करून सुखी समाधानी होतो. आणि प्राप्त झालेले उपकरण हाताळण्याची एक शिस्त, एक पद्धत असते. त्या पद्धतीनेच आपल्याला ते उपकरण हाताळावे लागतात. अंतराळात तर अंतराळवीरांना अधिक शिस्तीने आणि संयमाने वागावे लागते, जेणेकरून ते चंद्रावर किंवा अन्य ग्रहावर व्यवस्थितरित्या पोहोचू शकतात. जर ते शिस्तीने वागले नाहीत तर ते त्या ग्रहावर पोहोचू शकणार नाही. मग विज्ञानापलीकडील अध्यात्म जर जाणायचं असेल तर तिथे तर शिस्त ही आवश्यकच आहे. अध्यात्म जाणण्याकरता शिस्त आणि संयम खूप गरजेचा आहे. पण आजच्या नवपिढीला ही शिस्त, हा संयम नको असते. त्यांच्यासमोर पशूंच स्वैर जीवन असल्यामुळे ते त्याकडे आकर्षित होतात. नैसर्गिकरित्या लिंगच्या आकर्षणामुळे संतती उत्पन्न होते आणि नैसर्गिक वात्सल्यामुळे संततीचं संगोपन आपण करतो, असं त्यांचं म्हणणं असते. जे संघर्षात जगतील तेच पुढे जातील, अशी त्यांची धारणा असते. त्यामुळे अध्यात्माची त्यांच्या दृष्टीने आवश्यकता नाही असं ते मानतात. काही प्रमाणात अशा लोकांचं म्हणणं खरंही असते. कारण माकड ज्याप्रमाणे झाडाला चिकटून असतो, त्याचप्रमाणे सामाजिक आणि भौगोलिक रचनेनुसार निर्माण झालेले खुडचट विचार काही लोक सोडायला तयार नसतात. आणि असे धर्म मार्तंड ते विचार समाजावर पिढ्यानपिढ्या लादून स्वतःचा स्वार्थ साधतात. अशा अविचारी लोकांसमोर समाजाची उन्नती होईल, समाज दुर्दशेत राहील, अज्ञानी राहील, याच्याशी काही घेणं देणं नसते. हे लोक समाजाला अज्ञानात ठेवून आपली पोळी शेकत असतात. त्यामुळे नवविचारी लोक अध्यात्माच्या मार्गापासून दूर राहतात. पण परिवर्तन हा प्रकृतीचा नियम आहे.
जो या नियमाने वागत नाही तो काळाच्या ओघात नष्ट होतो. सुरवंट स्वतःभोवती कोश निर्माण करून त्या कोशात काही काळ राहून नंतर फुलपाखरात परिवर्तन होते. म्हणजे निम्न योनी सोडून ते उच्च अवस्थेत ला प्राप्त होते. परंतु जोपर्यंत आपण निम्न अवस्थेचा मोह सोडत नाही तोपर्यंत आपल्याला उच्च अवस्था प्राप्त होऊ शकत नाही. आणि जर आपण निम्न अवस्थेला धरून राहिलं तर नष्ट होणे हे निश्चितच आहे. भूतकाळात डायनासोर सारख्या विशाल प्रजाती काळाच्या ओघात नष्ट झाल्या. म्हणून बुद्धिमान विचारवंत लोकांनी परिवर्तन हे स्वीकारलं पाहिजे. परिवर्तन हे आवश्यक आहे. उत्क्रांत मानवाची उत्क्रांत अवस्था ही सर्वोच्च उत्क्रांत अवस्था आहे असं काही लोक मानतात की आजपर्यंतच्या उपलब्ध प्राणीमात्रांमध्ये मानव अवस्था ही अतिउच्च उत्क्रांत अवस्था आहे. पण आणखीनही एक अवस्था बाकी आहे पूर्णयोगाची. सद्गुरू काकाजींनी स्वानुभवाने सांगितले आहे की आपला जो हा मेंदू आहे हा अनंत शक्ती कर्षण करू शकतो. हत्ती एवढा उत्क्रांत, एवढा मोठा विशाल काय जीव, पण त्याचा मेंदू अगदी छोटासा आहे. पण मानवाचा मेंदू हा खूप मोठा आहे आणि पोट मुठभर अन्नाने त्याचं पोट भरतं. तर कारण सांगायचे, मानवाने समाजाकडून थोडंच घ्यायचं पण बुद्धिमत्तेद्वारे समाजाला भरपूर द्यायचं. पण आजची नऊ पिढी ज्या समाजाने आम्हाला काही दिलं नाही त्याच्याकरता आम्हाला काय घेणं देणं असं ते मानतात. पण ज्यांना उत्क्रांती हवी आहे त्यांनी हा प्रयत्न अध्यात्माकडे वळलंच पाहिजे. आधी जाण्याकरता, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याकरता लोक घोड्यानी, बैलबंडीनी जायचे. नंतर सायकल, स्कूटर, टू व्हीलर निघाल्या आणि आता तर विमानाचा प्रवास हा सगळ्यांनाच सोयीस्कर वाटतो. ज्यांना ज्यांना आवश्यक आहे ते लोक विमानाचा प्रवास करून आपला वेळ वाचवतात. तसाच ज्यांना स्वतःचं दिव्य अस्तित्व जाणायचं आहे, कारण की एक ना एक दिवस तर प्रत्येकाला जो आला आहे त्याला तर त्या दिव्य अवस्थेपर्यंत पोहोचायचं आहे, पण त्याला अगणित कालखंड लागू शकतो. पण जे उदात्त वीर पुरुष आहेत ज्यांना याची देही याची डोळा पूर्णत्व प्राप्त करायचं आहे, अशा बुद्धिमान विचारी लोकांनी अध्यात्माची कास धरणं खूप आवश्यक आहे. पण आपण चर्चा तर करत आहे अध्यात्म, आणि हे सांगितले आहे की अध्यात्म म्हणजे स्वतःतलं दिव्य अस्तित्व ओळखणं म्हणजे अध्यात्म. आज कथित जे काही पंथ संप्रदाय निघालेले आहेत हे स्वअस्तित्व जाणण्याकरताच आहे, पण आज त्यांचं ते विकृत स्वरूप झालेलं आहे प्रत्येक धर्मपंथात. मग खरं काय आहे तर संत तुकाराम महाराज सांगतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथीची जाणावा. दया करणे पुत्राशी तैसे दासा आणि दासी. तुका म्हणे सांगू काही त्याच भगवंताच्या मूर्ती, असं संत तुकाराम महाराज म्हणतात. आणि मानवाचा एकच धर्म आहे, प्रेम आणि परोपकार. प्रत्येक अस्तित्वात देव फक्त मूर्तीतच नाही आहे, तो कणाकणात वसलेला आहे. फक्त मूर्तीची पूजा करायची आणि जिवंत माणसांशी हेवे दावे करायचे, द्वेष करायचा, याला भक्ती नाही म्हणत. बकरे कापायचे
आणि कल्पना करायची की जन्नत मिलेंगी. अरे जीवांना कुर्बानी देऊन कुठली जन्नत मिळणार आहे? संख्याबळ वाढवणं म्हणजे धर्म आहे का? म्हणजे अध्यात्म आहे का? नाही. प्रेम आणि परोपकार हाच मानवाचा एकमात्र धर्म आहे. एकमेकाशी सलोख्याने वागणे, वसुदैव कुटुंबकम हे वैदिक परंपरेचं मूल मंत्र आहे. ही वैशिष्ट्य आहे वैदिक परंपरेचं. फक्त ते स्वतःपुरती मर्यादित नाही. वैदिक परंपरा ही विशाल आहे. सर्व घटातील विश्वातील सर्व मानवाचं ते उन्नयन पाहतात. माऊली म्हणतात, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. ही वैदिक धर्माची शिकवण आहे. आणि विश्वाचं मूळ सनातन, नित्यनूतन जे सनातन आहे ते वैदिक धर्म मूळ आहे. त्या धर्मातूनच इतर पंथ संप्रदाय निघालेले आहेत. स्वतःतील अस्तित्व जाणणं, एकमेकांशी सलोख्याने वागणं, प्रेमाने वागणं. जसं आणि दासीच्या जसं आपलं स्वतःच्या मुलावर आपण प्रेम करतो, तसं दासीच्या मुलावरही आपलं प्रेम तेवढं जडलं पाहिजे. स्वतःच्या कुटुंबाचं जसं आपण स्वार्थ साधतो, हित साधतो, तसं समाजाचं हित साधण्याची दृष्टी आपल्यात आली पाहिजे. राष्ट्राप्रती आपल्याला आपुलकी वाटली पाहिजे. जसं आपलं घर, आपली व्यक्ती, आपल्या कुटुंबातील व्यक्तीवर जसं प्रेम असतं, तसं प्रेम समाजावर असलं पाहिजे, देशावर असलं पाहिजे, राष्ट्रावर असलं पाहिजे. हीच खरी भक्ती आहे आणि हेच खरं अध्यात्म आहे. स्वामी ब्रह्मानंद म्हणतात, जो भजे हरि को सदा सोही परम पद पावेगा. देह के माला और तिलक नहीं किसी काम के. छोड़ दुनिया के मजे सारे बैठे एकांत में परम पद पावेगा. ध्यानाला खूप महत्व आहे. मौली म्हणतात, ठाईची बैसुनी करा एक चित्त, आवळी अनंत आठवा. प्रत्येक संप्रदायातील जेवढेही महान व्यक्तिमत्व झालेले आहे त्यांनी आधी ध्यान केलं. ध्यानाद्वारेच तुम्हाला ज्ञान प्राप्त होऊ शकते. पुस्तकं वाचून फक्त तुम्हाला माहिती मिळेल त्या विषयाची, पण ध्यान हे स्वतःतील दिव्य अस्तित्व जाणण्याचं एकमात्र साधन आणि मार्ग आहे. तो प्रत्येक मानवाने, फक्त हिंदू करता नाही, गीता ही फक्त हिंदू करता लिहिली नाही, अखिल मानव समाजाकरता लिहिलेला ग्रंथ आहे. ध्यान केलंच पाहिजे प्रत्येकाने. योगी मनोहरांनी अखिल मानव समाजाकरता, मग तो कोणत्याही धर्म संप्रदायाचा असो, अखिल मानव समाजाकरता 2 मौल्यवान साधनाची निर्मिती केलेली आहे. योग निद्रा आणि षटचक्र भेदन. हे तुम्हाला यूट्यूबवर वैदिक विश्व टाका किंवा योगी मनोहर, त्याच्यामध्ये तुम्हाला एक लिंक ही सापडून जाईल. योग निद्रा आणि षटचक्र भेदन हे मराठी, हिंदी, इंग्रजी तिन्ही भाषेत आहेत. प्रत्येक मानवाने या साधनांचा उपयोग करावा आणि स्वतःतील दिव्य अस्तित्व ओळखून एकमेकांशी सलोख्याने वागावे आणि मानवी जीवन समृद्ध करावे. हरि ओम तत्सत.